हा चविष्ट रगडा बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं का? सांगते रेसिपी पुढे तुम्हाला. पण संध्याकाळी छान चहा घेतला आणि या दोघांना विचारलं जेवायला काय बनवू. आज काय बनवायचं आहे जेवायला? रगडा. रगडा आजच खायचा? बरं. तर ह्या दोघांचं म्हणणं होतं रगडा बनवा. तर रगडा बनवण्यासाठी 1 ते 2 तास अगोदर भिजवलेले वाटाणे, बटाटे आणि त्यामध्ये हळद मीठ असं टाकून त्याला 6 ते 7 शिट्ट्या द्यायच्या आणि त्यानंतर चटणीची तयारी करायची. आता आपल्याला सगळ्यात अगोदर चिंचाची चटणी करायची. तर चिंचाची चटणी करण्यासाठी चिंचसुद्धा 1-1.5 तास अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. त्यामध्ये गूळ, लाल तिखट आणि मीठ टाकायचं. आता चिंचाचं पाणी छान थोडंसं थिकनेस वाढेपर्यंत त्याला छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला चाळून घ्यायचं. आणि आता इकडे चिंचाचं पाणी तयार झालं होतं, रगडा पण शिजला होता. तोपर्यंत मैद्याचं पीठ भिजवायला घेतलं. मैदा घेतला, त्याच्यामध्ये ओवा आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान निब्बर पीठ भिजवून घ्यायचं, जेणेकरून तेल कमी लागतं. आता छान पुऱ्या जशा आपण लाटतो तशा लाटायच्या, पण सगळ्यात महत्त्वाची टिप या पुऱ्यांना मध्ये छेद करायचे आणि मग ते लाटायचे, जेणेकरून हे फुगणार नाही आणि कडक होतील असं तळून घ्यायचं. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिना टाकून ग्रीन चटणी तयार करायची आणि गार्निशिंगसाठी कांदा कट करून घ्यायचा. अशा छान पुऱ्या तयार होतात आपल्या. आणि रगडासाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे. रगडा, हिरवी पुदिन्याची चटणी, कांदा, चिंचाची चटणी आणि पुऱ्या. बघितलं तुम्ही किती क्रंची आणि कडक आपली पुरी झाली. आता याला गार्निशिंग कसं करायचं? पुरी अगोदर छान कुचकरून घ्यायची, त्यावरती रगडा टाकायचा आणि काळं मीठ टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती छान कांदा पसरवून घ्यायचा. तयार केलेल्या दोन्ही चटण्या जसं की हिरवी चटणी आणि त्यानंतर चिंचाची गोड चटणी ही सुद्धा टाकायची आणि शेवटी शेव टाकायची. यामध्ये मी विसरले. असा हा चमचमीत रगडा तयार होतो. तुम्ही घरी नक्की बनवून बघा. बाहेरचा रगडापेक्षा हा घरी खूप छान चवीला लागतो आणि हायजेनिक आहे. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.